नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मसावी काढण्याची अतिशय सोपी ट्रिक शिकणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल। चला तर वळूया आता आपल्या घटकाकडे। मसावी म्हणजे काय ते आपण थोडक्यात समजून घेऊया। मसावीला इंग्लिशमध्ये HCF असे म्हणतात। HCF चा फुल फॉर्म आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर, म्हणजे दिलेल्या संख्यांना भाग जाणारा मोठ्यात मोठा सामायिक विभाजक म्हणजे त्या संख्यांचा मसावी होय। इथं बघा क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, 9 व 63 चा मसावी काढा, म्हणजे 9 व 63 या संख्यांना भाग जाणारा मोठ्यात मोठा सामायिक विभाजक म्हणजे या दोन संख्यांचा मसावी होय। मागील व्हिडिओमध्ये आपण या संख्यांची उभी मांडणी करून मसावी कसा काढायचा ते शिकलो आहोत, परंतु इथं आपण आता वेगळी ट्रिक पाहणार आहोत। 9 व 63 चा आपल्याला मसावी काढायचा आहे, मग त्या संख्या मी लिहून घेते। मसावी काढताना लहान संख्या कोणती, त्या लहान संख्येवर फोकस करायचा। इथं बघा लहान संख्या आहे 9, मग या 9 ने 63 ला भाग जातो का? 9 च्या पाड्यामध्ये 63 आहेत का? तर आहेत। 9 7 63। मग या लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग जातो, म्हणून या दोन संख्यांचा मसावी किती आहे? 9 आहे। कसा काढला आपण हा मसावी? या दोन संख्येमधील लहान संख्या कोणती, ती लहान संख्या आपण घेतली आणि त्या संख्येने या मोठ्या संख्येला भाग जातो का ते पाहिलं, तर 9 या संख्येने 63 या संख्येला भाग जातो, म्हणून या दोन संख्यांचा मसावी आहे 9। आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहूया। 16 व 48 चा मसावी काढा। मग इथं आपण या संख्या लिहून घेऊया, 16 आणि 48। मसावी काढताना लहान संख्या कोणती, त्या लहान संख्येवर फोकस करायचा। इथं बघा 16 आणि 48 मध्ये लहान संख्या आहे 16, मग या 16 ने 48 ला भाग जातो का ते चेक करायचं। 16 ने 48 ला भाग जातो, 16 त्रिक 48। मग या लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग जातो, म्हणून इथं मसावी आहे लहान संख्या। मग लहान संख्या कोणती आहे? 16। मसावी काढताना लहान संख्या कोणती, ती लहान संख्या घ्यायची आणि त्या संख्येने मोठ्या संख्येला भाग जातो का ते पाहायचं। जर त्या लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग जात असेल तर ती लहान संख्या या दोन संख्यांचा मसावी असते। आता आपण हे एक्झाम्पल पाहूया। 45 व 30 चा मसावी काढा। 45 आणि 30 या दोन संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे। मग इथं लहान संख्या कोणती आहे? 30 आहे। या 30 ने 45 ला भाग जातो का? नाही जाणार। 30 दुने 60 होतात, 45 ही संख्या 60 पेक्षा लहान आहे। मग अशा वेळी काय करायचं, जर लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग जात नसेल तर या दोघांमधला डिफरन्स घ्यायचा। मग याच्यातला आपण डिफरन्स काढूया। 45 वजा 30 किती आला? या दोघांमधला डिफरन्स 15 आला। 45 व 30 या दोघांमधला डिफरन्स 15 आला। आता या डिफरन्सने या दोन संख्यांना भाग जातो का ते बघायचं। 15 ने 45 ला भाग जातो का? जातो। 15 त्रिक 45 आणि 15 ने 30 ला भाग जातो का? जातो। 15 दुने 30। मग या दोन संख्यांचा मसावी काय आहे? तर 15 आहे। किती आला मसावी? 15 आला। कसं काढलं आपण हे? या दोन संख्या अगोदर लिहून घेतल्या, लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग जातो का ते चेक केलं। लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग जात नाही, म्हणून आपण त्यांच्यातला डिफरन्स घेतला, म्हणजे फरक घेतला आणि या फरकाने या दोन संख्यांना भाग जातो का ते चेक केलं। तर या फरकाने 15 ने 45 व 30 ला भाग जातो, म्हणून हा फरक या दोन संख्यांचा मसावी आहे। मग किती आला या दोन संख्यांचा मसावी?
15 आला. पुढचं एक्झाम्पल पाहूया. 24 व 36चा मसावी काढा. मग आपण अगोदर या संख्या लिहून घेऊया. 24, 36. लहान संख्या कोणती आहे यातली? 24 आहे. मग या 24ने 36ला भाग जातो का? नाही जात. मग काय करायचं? त्यांच्यातला डिफरन्स घ्यायचा. 24 आणि 36 मधला डिफरन्स आपण काढूया. 6तून 4 गेले 2, 3 मधून 2 गेला 1. या दोघांमधला डिफरन्स आहे 12. या डिफरन्सने या दोन संख्यांना भाग जातो का ते आपण पाहूया. 12च्या पाड्यामध्ये 24 आहेत का? तर आहेत. 12 दुने 24. आणि 12च्या पाड्यामध्ये 36 आहेत का? तर आहेत. 12 त्रिक 36. मग या दोन संख्यांचा मसावी आहे 12. या दोन संख्यामधल्या फरकाने या दोन संख्यांना जर भाग जात असेल तर तो फरक त्या दोन संख्यांचा मसावी असतो. मग इथं मसावी किती आला? 12 आला. 24 व 36 या दोन संख्यांचा मसावी आहे 12. आता 120 व 144 या संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. यातली लहान संख्या कोणती आहे? 120 आहे. 120ने 144ला भाग जाईल का? नाही जाणार. मग याच्यामधला डिफरन्स काढूया आपण. 144 वजा 120 किती आला? यांच्या दोघांमधला डिफरन्स 24 आला. मग या 24ने 120ला भाग जातो का? 144ला भाग जातो का ते चेक करायचं. 24 गुणिले 5, 24 5 120 आणि 24 गुणिले 6, 6 चौक 24चे 4, हातचे आले 2, 6 दुने 12 आणि 2 14, म्हणजे 24 साक 144. म्हणजे या फरकाने या दोन्ही संख्यांना भाग जातो. म्हणून या दोन्ही संख्यांचा मसावी काय आहे? 24 आहे. आता जर 3 संख्या दिलेल्या असतील तर त्यांचा मसावी कसा काढायचा ते आपण पाहूया. 8, 80, 160 या संख्यांचा मसावी काढा. आता मसावी काढताना काय करायचं? लहान संख्या पाहायची. इथं लहान संख्या कोणती आहे? 8 ही संख्या लहान संख्या आहे. मग या लहान संख्येने या दोन संख्यांना भाग जातो का ते चेक करायचं. 8ने 80ला भाग जातो का? जातो. 8 1 8, पुढचा 0 आहे असाच, म्हणजे 8 10 80. 8च्या पाड्यामध्ये 80 आहेत. आता या 8ने 160ला भाग जातो का? चेक करायचा. 8 दुने 16, पुढचा 0 ॲज इट इज. म्हणजे 8 गुणिले 20 केला असता 160 येतात. म्हणजे या लहान संख्येने या दोन्ही संख्यांना भाग जातो. म्हणून या 3 संख्यांचा मसावी काय आहे? 8 आहे. दोन संख्यांचा मसावी काढताना आपण जी ट्रिक अप्लाय केली होती तीच ट्रिक इथं पण अप्लाय करायची. या 3 संख्यामधील लहान संख्या आहे 8. या 8ने ह्या दोन संख्यांना भाग जातो का ते आपण चेक केलं. 8 10 80 आणि 8 गुणिले 20 160 येतात. म्हणून या तिन्ही संख्यांचा मसावी आहे 8. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. 12, 36 व 60 यांचा मसावी काढा. मग आता इथं लहान संख्या कोणती आहे? 12 आहे. या 12ने या दोन्ही संख्यांना भाग जातो का ते आपण पाहूया. 12 त्रिक 36, म्हणजे 12ने 36ला भाग जातो. आणि 12ने 60ला भाग जातो का? 12 पंचे 60. 12ने 60ला भाग जातो. 12 पंचे 60, म्हणजे 12ने या दोन्ही संख्यांना भाग जातो. म्हणून या 3 संख्यांचा मसावी काय आहे? 12 आहे. कसा काढला आपण हा मसावी? लहान संख्या कोणती आहे त्या लहान संख्यावर आपण फोकस करायचा आणि त्या लहान संख्येने या संख्यांना भाग जातो का ते चेक करायचं. मग इथं लहान संख्येने या दोन्ही संख्यांना भाग गेला. म्हणून या संख्यांचा मसावी आहे 12. मग ती लहान संख्या हीच त्या संख्यांचा मसावी असते. मग मसावी आला 12. 48, 42, 45 या संख्यांचा मसावी काढा. आता बघा इथं लहान संख्या कोणती आहे? 42 आहे. या 42ने 48ला 45ला भाग जाईल का?
नाही जाणार। मग अशा वेळी काय करायचं, लहान संख्येने जर राहिलेल्या दोन संख्यांना भाग जात नसेल तर कोणतेही अशा दोन संख्या निवडायच्या की ज्यांच्यातला फरक हा कमी असेल। इथं 48 आणि 42 मध्ये 6चा फरक आहे आणि 42 व 45 मध्ये 3चा फरक आहे। मग इथं या दोन संख्यांमधला फरक हा कमी आहे म्हणून आपण या दोन संख्यांमधलाच फरक घेऊया। 42 व 45 मधला डिफरन्स आहे 3। या 3 ने 42 ला आणि 45 ला भाग जातो का ते चेक करायचं। 3 एक 3, 1 उरला, 3 चौक 12, 14 त्रिक 42, म्हणजे 3 ने 42 ला भाग जातो आणि 3 ने 45 ला भाग जातो का, 3 एक 3, 1 उरला, 3 पाचे 15, म्हणजे 15 त्रिक 45। या 3 ने या दोन्ही संख्यांना भाग जातो म्हणून या दोन संख्यांचा मसावी आहे 3। आता या मसावीने, या दोन संख्यांच्या मसावीने या 48 ला भाग जातो का चेक करायचं। 3 एक 3, या 3 ने 48 ला भाग जातो का ते आपण पाहूया। 3 एक 3, 1 उरला, 3 सक 18, म्हणजे या 3 ने 48 ला भाग जातो, 16 त्रिक 48। मग या तिन्ही संख्यांचा मसावी काय आला, 3 आला। कसं काढलं आपण हे, या तीन संख्यापैकी अशा दोन संख्या निवडल्या की ज्यांच्यातला फरक हा कमी असेल। 42 व 45 मधला फरक आहे 3। या फरकाने या दोघांना भाग गेला आणि म्हणून या दोघांचा मसावी आला 3 आणि या दोघांच्या मसावीने या 48 ला पण भाग गेला म्हणून या तिन्ही संख्यांचा मसावी आला 3। आता पहा, हे लास्ट एक्झाम्पल आहे। आपल्याला या संख्यांचा मसावी काढायचा आहे, परंतु या संख्यांचा मसावी काढण्या अगोदर आपल्याला एक वाक्य लक्षात ठेवावं लागणार आहे। मूळ संख्या, सहमूळ संख्या, क्रमवार नैसर्गिक संख्या, क्रमवार विषम संख्या यांचा मसावी नेहमी 1 हाच असतो। बघा, आता आपण या संख्यांचा मसावी काढूया। 15 व 16 या संख्या कशा प्रकारच्या संख्या आहेत, या संख्या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत। क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत म्हणून यांचा मसावी किती येईल, 1 येईल, कारण क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी किती असतो, 1 असतो, म्हणून 15 व 16 यांचा मसावी येईल 1। आता 17 व 23 या संख्यांचा मसावी आपल्याला काढायचा आहे। मग या संख्यांकडे जर पाहिलं तर या संख्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत, या संख्या मूळ संख्या आहेत। मग मूळ संख्यांचा मसावी किती येतो, मूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 हाच असतो म्हणून या दोन संख्यांचा मसावी किती येईल, 1 येईल। त्यासाठी आपल्याला संख्या प्रकाराचं ज्ञान असणं गरजेचं आहे। 39 व 25 यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे। मग या संख्यांकडे जर आपण पाहिलं तर या संख्या सहमूळ संख्या आहेत। मग या संख्यांचा मसावी किती येईल, 1 येईल। सहमूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात। इथं 39 व 25 ला फक्त 1 नेच भाग जातो म्हणून या दोन संख्यांचा मसावी आहे 1। आता हे लास्ट एक्झाम्पल पाहूया। 85 व 87 या संख्यांचा मसावी आपल्याला काढायचा आहे। या संख्या क्रमवार विषम संख्या आहेत। क्रमवार विषम संख्या आहेत म्हणून यांचा मसावी किती येईल, 1 येईल। मूळ संख्या, सहमूळ संख्या, क्रमवार नैसर्गिक संख्या, क्रमवार विषम संख्या यांचा मसावी नेहमी 1 हाच असतो। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिकचा वापर करून मसावी अगदी काही सेकंदातच कसा काढायचा हे शिकलो आहोत। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।